विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. अस्सलाम वालेकुम. आज आपण इयत्ता 10वी मराठी संयुक्त पाठ 12वा आपला राष्ट्रीय पक्षी मोर याविषयी अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक पापी घरत हे एक ज्येष्ठ असे लेखक आहेत. आपली वनश्री, आपले वैभव, आपल्या लोकमाता आणि पिके, महान शिष्य एकलव्य, नेहरू नक्षत्रालय, आई आली आहे, आदिवासींच्या माता, भूमातेचा कोप भूकंप, हिरवे सोने, महाराष्ट्र देश महान, वन्य पशु विषयक समज गैरसमज इत्यादी त्यांची प्रकाशित अशी पुस्तके आहेत. पापी घरत यांनी प्रस्तुत पाठात वन्य पशु पक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, त्याचे रक्षण करायला हवे असा या पाठात संदेश त्यांनी दिला आहे. तसेच मोर या पक्षास राष्ट्रीय पक्षी हा मानाचा किताब कसा मिळाला या मागील इतिहास उलगडून दाखविला आहे. तर लक्ष देऊन हे पाठ अभ्यासा, तयार करा. पाहूया काय म्हणतात पापी घरत. आपल्या देशात हजारो पक्षी असताना पक्षाचा राजा म्हणून निवड होण्याचा मान मोरालाच का मिळाला? बघा, आपल्या देशात हजारो पक्षी आहेत, इतके भरपूर पक्षी आहेत, अथांग, ज्याचं मोजमाप करता येत नाही, इतके पक्षी आपल्या देशात असताना मोरालाच राष्ट्रीय पक्षी म्हणून का मान मिळाला अशी शंका अनेकांच्या मनात आली असून राष्ट्रीय पक्षी म्हणून भारत सरकारने मोर या पक्षाला मान्यता दिली याच्या मागे थोडासा इतिहास आहे. पहा, भारतामध्ये अनेक विविध पक्षी असताना मोरालाच राष्ट्रीय पक्षी म्हणून का मान मिळाला याविषयी अनेकांच्या मनात शंका आहेत, डाऊट आहेत, वेगवेगळे प्रश्न अनेकाच्या मनात येतात. मोरालाच राष्ट्रीय पक्षी म्हणून का संबोधलं जातं, राष्ट्रीय पक्षी म्हणूनच का मोराला मान मिळालं, अशा अनेक प्रश्न मनामध्ये येतात. मग भारत सरकारने मोर या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली. याच्या मागे थोडा इतिहास आहे. तो इतिहास काय आहे आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, काही वर्षापूर्वी जपान देशातील टोकियो या शहरात पक्षी संरक्षण विषयक विचार करण्यासाठी
जगातील सर्व देशाचे प्रतिनिधी जमले होते. या प्रतिनिधींच्या सभेत प्रत्येक देशाने आपापल्या देशातील एक विशिष्ट पक्षी पसंत करून त्याला राष्ट्रीय पक्षी असा मान द्यावा असे सर्वानुमते ठरवण्यात आले. पहा, काही वर्षापूर्वी, काही साल पहिले जपान देशामध्ये टोकियो नावाचं एक शहर आहे. या शहरामध्ये पक्षी संरक्षण विषयक पक्षियों का, परिंदों का संरक्षण कैसे किया जाता है, कैसे करना चाहिए, पक्षियों का संरक्षण, हिफाजत, देखभाल कैसे की जाती है, कैसे करना चाहिए, या विषयी, संरक्षण विषयी, हिफाजत, देखभाल, संरक्षण विषयी विचार करण्यासाठी जगातील सर्व देशाचे प्रतिनिधी या टोकियो नावाच्या शहरामध्ये जमा झाले. बघा, टोकियो नावाचं शहर जपानमध्ये, आणि जपानमध्ये प्रत्येक देशाचे प्रतिनिधी जमा झाले. प्रत्येक देशाचे, हर एक देश का नुमाइंदा, हर एक देश का, हर एक मुल्क का नुमाइंदा इस टोकियो नाम के शहर में इकट्ठा हो गए, जमा हो गए. क्यों? क्योंकि वन्य पशु विषय, वन्य पक्षाविषयी, वन्य, पहा, शहरात पक्षी संरक्षण विषयक, पक्षी के बारे में, उसकी संरक्षण कैसे करना, उसकी हिफाजत कैसे करना, याविषयी विचार विमर्श करण्यासाठी, विचार मंथन करण्यासाठी, सोचने के लिए, चर्चा करने के लिए हर एक मुल्क का नुमाइंदा टोकियो नाम के शहर में इकट्ठा हो गए, जमा हो गए. प्रतिनिधी, नुमाइंदा. हां, कशासाठी? पक्षी संरक्षण विषयक विचार करण्यासाठी. प्रत्येक देशाने, बघा इथं चर्चा काय झाली, या टोकियो शहरामध्ये प्रत्येक देशाचा एक एक प्रतिनिधी आला. या प्रतिनिधींच्या सभेमध्ये काय ठरवण्यात आलं की प्रत्येक देशाने आपापल्या देशातील एक विशिष्ट पक्षी पसंत करून, आपापल्या देशातील, अपने अपने देश में, अपने अपने मुल्क में जो परिंदा, जो पक्षी पसंद है, जो अच्छा है, त्या पसंद करून त्याचं नाव द्यावं, उसका नाम पेश करना. पसंत करून त्याला राष्ट्रीय पक्षी असा मान द्यावा सर्वानुमते ठरवण्यात आले. हर एक मुल्क का एक परिंदा, कौमी परिंदा पसंद करना आणि पसंद करून त्याला राष्ट्रीय पक्षाचा मान द्यावा. मान देना, किताब देना, सम्मान करना, उसका मान देणे, त्याला किताब द्यावा, मान द्यावा असे सर्वानुमते एकमताने मंजूर झाले, ठरवण्यात आले. पहा, कळतंय का? या सूचनेचा उद्देश असा होता की काय, कुठली सूचना? प्रत्येक देशाने आपापल्या देशाचा एक राष्ट्रीय पक्षी म्हणून मान द्यावा. या सूचनेचा उद्देश काय होता की वन्य पशु पक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. तिच्या रक्षणाकडे आम जनतेचे लक्ष वेधावे. या सूचनेप्रमाणे सरकारने वन्य पशूचे रक्षण करण्यासाठी नेमलेल्या समितीने या प्रश्नाचा संगोपांग विचार केला. प्रत्येक राज्याचे अभिप्राय मागवले. वर्तपत्रातून अभिप्राय मागवण्यात आले
अशा रीतीने अनेक पक्षाची नावे राजेपदासाठी सरकारकडे पाठवण्यात आली. पहा, या सूचनेचा उद्देश, मकसद, हेतू हा होता की वन्य पशु पक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. वन्य जो जंगल में, वन्य जंगल, जंगलातील राहणारे पशु पक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. तिचं रक्षण करणे, तिचं संरक्षण करणे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. का तर आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. राष्ट्रीय संपत्ती जोपासणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. म्हणून या वन्य पक्ष्यांचे रक्षण करण्यासाठी आम जनतेचे लक्ष वेधावे. आम जनतेचे, समस्त जनता, भारत देशामधील समस्त सगळी जनता, सगळे लोकांचं लक्ष कुठं वेधावं की या वन्य पशु पक्षाकडे समस्त जनतेचं लक्ष वेधावं, लक्ष लागावं. प्रत्येकाने पशुपक्षाविषयी त्यांच्या मनामध्ये स्नेह निर्माण व्हावं. पशुपक्षाविषयी प्रत्येकाच्या मनात प्रेम निर्माण व्हावं. त्यांच्या पशुपक्षाविषयी गोडी निर्माण व्हावी. यासाठी आम जनतेचं लक्ष वेधण्यासाठी, लक्ष वेधणं, लक्ष आकर्षित करणं, पशुपक्षाविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणं, पशुपक्षाविषयी आम जनतेच्या मनामध्ये जाणीव निर्माण करणे, लक्ष वेधणे, जाणीव निर्माण करणे. या सूचनेप्रमाणे सरकारने वन्य पशूंचे रक्षण करण्यासाठी नेमलेल्या समितीने एक या प्रश्नाचा संगोपांग विचार केला. वन्य पशु पक्षी यांचं रक्षण करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. समिती, एक तंजीम, एक 7 लोकांचं एक गट, 11 लोकांचं गट, 11 लोकांचं समूह आणि या 11 लोकांचं संघटन म्हणा किंवा 7 लोकांचं संघटन म्हणा, 5 लोकांचं संघटन म्हणा, या संघटनाला समिती म्हटलं जातं. या संघटनाला समिती म्हटलं जातं आणि याला आपण तंजीम असे म्हणतो. तर या राष्ट्रीय संपत्तीचं रक्षण करण्यासाठी, राष्ट्रीय संपत्ती कुठली? वन्य पशु पक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. या राष्ट्रीय संपत्तीचं जोपासना करणे, रक्षण करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समिती तंजीम, या समितीनं संगोपांग विचार केला. खूप विचार करून, चहू बाजूनी विचार विमर्श करून, विचार मंथन करून, संगोपांग विचार करणे, चहू बाजूनी विचार करणे, विचार मंथन करणे, भरपूर चर्चा करणे, विचार केला आणि प्रत्येक राज्याचे अभिप्राय मागवले. देखा, या समितीनं पक्षी संरक्षण विषयक भरपूर चर्चा केली, संगोपांग विचार केला, चहूबाजूनी विचार केला, दूरदृष्टी ठेवून विचार केला आणि विचार करून प्रत्येक राज्याचे रियासत प्रत्येक राज्याचे अभिप्राय मागवले. अभिप्राय, मत, ओपिनियन मागवले. प्रत्येक राज्याचे अभिप्राय मागवले. वर्तपत्रातून अभिप्राय मागवण्यात आले. वर्तपत्रातून, अखबार, पेपर, न्यूज़मधून, अखबार में से अभिप्राय मागवले.
न्यूज़ के ज़रिए, अखबार के ज़रिए मत, ख्याल, हर एक का ख्याल मंगवाए आणि अशा रीतीने अनेक पक्षांची नावे राजेपदासाठी सरकारकडे आली. देखो इसी तरह प्रत्येक राज्यातून हर एक रियासत में से अनेक पक्षांची नावे, कौन सा रियासत ये पक्षी का नाम, दूसरा रियासत दूसरे पक्षी का नाम, तीसरा रियासत तीसरे पक्षी का नाम, तर प्रत्येक राज्याने आपापल्या परीनं आपल्याला जे आवडतं त्या पक्षांची नावं सरकारकडे पाठवली. सरकार की तरफ भेज दिया नाम, किसका, परिंदों का. पक्ष्यांची नावं, कुठलं पक्षी, राष्ट्रीय पक्षी म्हणून कोणता पक्षी असायला पाहिजे, राष्ट्रीय पक्षाचं किताब, मान कोणत्या पक्षाला मिळालं पाहिजे, याविषयी आपापली मतं सरकारकडे पाठवण्यात आली. हां, तर अनेक पक्षांची, बहुत सारे परिंदों के नाम सरकारकडे पाठवण्यात आली. एक या नावातून पहा, त्यात कुठकुठल्या पक्षांची नावं आली बघा. त्यात गरुड नावाच्या पक्षाचं नाव आलं, हंस नावाचं पक्षाचं नाव आलं, महासारंग नावाचं पक्षाचं नाव आलं. असे अनेक पक्षांची नावे सरकारकडे आली. अनेक पक्षांच्या नावातून एक नाव निवडण्यासाठी अनेक पक्षी, बहुत सारे परिंदों के नाम है, उनमें से एक परिंदे का नाम चुनना है, उनमें से एक परिंदे का नाम चुनना है, त्यातून एक पक्षाचं नाव निवडायचं आहे. अनेक कसोट्या लावण्यात आल्या, उसकी इम्तिहान ली गई, कैसे चुना जाए, कौन सा परिंदा राष्ट्रीय पक्षी हो सकता है, कैसे हो सकता है, उसकी पार्श्वभूमी काय, त्याचं बॅकग्राऊंड काय, या सगळ्या गोष्टीचा अनेक कसोट्या, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला. अनेक कसोट्या लावण्यात आल्या. कसोट्या लावणे, परीक्षा घेणे, त्या अनेक परीक्षा घेण्यात आल्या आणि या परीक्षेतून, या कसोट्यातून मोर हा पक्षी उत्तीर्ण झाला. पहा, अनेक कसोट्या, अनेक पक्षांची नावं आली. त्या पक्षांच्या नावातून मोर नावाचा पक्षी निवडण्यात आला, कारण मोर नावाचा पक्षी या कसोट्यामध्ये उत्तीर्ण झाला, पास झाला, म्हणजेच त्याला चांगले गुण मिळाले, म्हणूनच या पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून निवडण्यात आलं. हां, उत्तीर्ण झाला आणि राष्ट्रीय पक्षी म्हणून त्याची निवड करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, मी कळत आहे, समजून पुढे जात आहे, लक्षात घ्या. या कसोट्या लावताना, या परीक्षा लावताना, उसे चुनते समय, मोर पक्षी को चुनते समय जो परीक्षाएं, जो इम्तिहान दी गई, काय त्यात ऐतिहासिक प्रणाली, इतिहास, त्यामागचा इतिहास आहे. मोर पक्षाला इतिहास आहे का? मोर पक्षाला भूतकाळ आहे का? भूतकाळामध्ये त्याच्या पाठीमागे इतिहास आहे का? तारीख है क्या उसकी? प्रणाली, इतिहास, ऐतिहासिक प्रणाली, ऐतिहासिक परंपरा आहे का? काव्याची पार्श्वभूमी आहे का? काव्य, कविता, अनेक राजदरबारामध्ये या मोरांची कविता, मोर या पक्षाविषयी अनेक कविता रचल्या गेल्या, लक्षात घ्या. याला काव्याची पार्श्वभूमी आहे का? पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड आहे का त्याला? लोकांची आवड आहे का? लोक आवडतात, लोक त्याची आवड करतात का? या सगळ्या गोष्टी इत्यादी बाह्य कारणाबरोबर, अनेक बाह्य कारण कोणकोणते प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये. मोर निवडताना मोर पक्षी हा राष्ट्रीय पक्षी म्हणून निवडण्यात आलं.
त्यामागे बाह्य कारण काय काय? बाह्य कारण एक ऐतिहासिक प्रणाली, काव्याची पार्श्वभूमी, लोकांची आवड, हे बाह्य कारण. या बाह्य कारणाबरोबर बघा, बाह्य कारणाबरोबर त्याचं रंग, रूप, शरीर सौष्ठव, बॉडी, शरीराची रचना, त्याची बनावट, रचना, कलात्मकता, कलर, किती कौशल्य त्याच्यामध्ये, किती कलात्मकता आहे, किती कलर आहेत, कशा पद्धतीनं दिसतोय तो, त्याची सुंदरता, कलात्मकता, कंठस्वर, कंठ गळा, स्वर, निघणारा आवाज, कंठस्वर आदी पक्षी वैशिष्ट्यांचाही विचार करण्यात आला. आदी वैशिष्ट्यांचा, त्या पक्षामध्ये कोणकोणती वैशिष्ट्य आहेत, कौन कौन से खासियत है उसके अंदर, याविषयी विचार करण्यात आला आणि त्यात राष्ट्रीय पक्षी हा मानाचा किताब देण्यास मोर हाच पक्षी योग्य आहे असे ठरवण्यात आले. अशा प्रकारे बाह्य कसोट्या आणि त्यात नंतर रंग, रूप, शरीर सौष्ठव, कलात्मकता, कंठस्वर आदी वैशिष्ट्यांचा विचार करून मोर हाच राष्ट्रीय पक्षीच्या लायक आहे आणि याच पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून किताब देण्यासाठी योग्य आहे आणि मोरच हा राष्ट्रीय पक्षी म्हणून योग्य आहे असे ठरवण्यात आले. ऐसा तय हो गया. भारतातील एक हिमालय प्रदेश सोडला तर भारतात सर्व प्रदेशात मोर पाहायला मिळतो. पहा, भारतामध्ये हिमालय प्रदेश सोडला, हिमालय इलाका, प्रदेश, इलाका सोडला तर भारतामध्ये मोर हा सर्वत्र पाहायला मिळतो. हिमालय प्रदेश सोडला तर भारतामध्ये सर्वत्र यानी कि सब तरफ देखने को मिलता है, पाहायला मिळतो. भारत हा प्रामुख्याने उष्णकटिबंधाचा प्रदेश आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, भारत हा प्रामुख्याने उष्णकटिबंधाचा प्रदेश आहे. याला उर्दूमध्ये मुंतकए हर्रा कहते हैं, मुंतकए हर्रा कहते हैं. इलाका, प्रदेश, इलाका, मुंतकए हर्रा इलाका. तर भारत हा प्रामुख्याने उष्णकटिबंधाचा प्रदेश असल्याने मोर भारतात सर्वत्र पाहायला मिळतो. एक हिमालय छोड़े तो हर जगह में मोर देखने को मिलता है, पाहायला मिळतो. आशिया खंडाच्या इतर भागातही मोराचे थोड्याफार प्रमाणात वास्तव्य आहे. आशिया, एशिया बर्याजम, खंड बर्याजम. लक्षात घ्या, मैं क्या कह रहा हूं, देखो, आसिया, एशिया, खंड बर्याजम. या एशिया खंड बर्याजम में मोराचे थोड्या प्रमाणात वास्तव्य. एशिया बर्याजम में भी मोर थोड़ा फार पाहायला मिळतो, दिखाई देता है, वास्तव्य आहे म्हणजे राहतो मोर. एशिया बर्याजम में भी मोर देखने को मिलता है, त्याचं वास्तव्य आहे. ब्रह्मदेशात मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान देण्यात आला. ब्रह्मदेश, या ब्रह्मदेशामध्ये देखील मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान देण्यात आला. ज्याप्रमाणे भारतामध्ये मोराला राष्ट्रीय पक्षाचा किताब देण्यात आला, मान देण्यात आला, त्याचप्रमाणे ब्रह्मदेशात देखील मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. 1947 सालापूर्वी ब्रह्मदेश हा भारताचाच भाग समजला जात होता. 1947 पूर्वी, 1947 के पहले ब्रह्मदेश भारत देश का एक हिस्सा समझा जाता था.
ब्रह्मदेश जो आहे भारताचाच एक भाग, एक हिस्सा समजला जात होता. तेथील चालीरीती थोड्याफार फरकाने भारताप्रमाणे आहेत. ज्याप्रमाणे भारतामध्ये अनेक रीतिरिवाज आहेत, अनेक परंपरा आहेत, अनेक चालीरीती आहेत, त्याप्रमाणे भारतातील चालीरीतीप्रमाणे थोड्याफार प्रमाणात ब्रह्मदेशात देखील आहेत. ज्याप्रमाणे भारतात आहेत त्याप्रमाणे ब्रह्मदेशात देखील थोड्याफार चालीरीती रिवाज परंपरा हैं वहाँ पर. चालीरीती रिवाज परंपरा. मोर हा कोंबडीच्या जमातीतील पोटजातीचा पक्षी आहे. मोर हा कोंबडीच्या जमातीतील, कोंबडी मुर्गी जमात त्यांची एक जात आहे, पक्षाची जात. त्या पक्षाच्या जातीमध्ये पोटजात आहे कोंबड्यांची जात. त्या कोंबड्याची जी पोटजात आहे, कोंबड्याची एक जात आहे, त्याप्रमाणे मोर देखील त्याच एक जातीचा पक्षी आहे. या जातीतील पक्षी लांब असतात. देखिए, कोंबडी जातीच्या पक्षामध्ये जातीतील पक्षी थोडे लांब असतात, लंबे रहते हैं. त्यांना नखे असतात, नाखून नखे असतात. मोर मुख्यतः लांब लांब ढांगा टाकत चालत अंतर कापतात. देखिए, मोर जो है मोर हा कोंबडीच्या जातीतील एक पोटजातीचा एक पक्षी आहे. कोंबडी की जो जात है त्या जातीमधूनच एक पोटजात, त्या पोटजातीचा एक पक्षी आहे. या पक्ष्यांची लांबी असते, पक्षीयांची लांबी असते म्हणजे पक्षी लांब असतात आणि या पक्षाला नखे असतात, नाखून. आणि हे पक्षी लांब लांब ढांगा लंबे लंबे कदम, लंबे लंबे तेज रफ्तार, लंबे लंबे कदम, लांब लांब ढांगा टाकत चालत अंतर कापतात. यानी कि लंबे लंबे कदम रखते हुए चलते हैं, भागते हैं, चालतात. जमिनीवर अंडे घालतात. पहा मोराची विशेषता, हे मोर जमिनीवर अंडे घालतात. तितर आणि बटेर त्यांच्या दूरच्या नात्यातील आहेत. पहा, मोर जे आहे कोंबडीच्या जातीतील एक पोटजातीचा पक्षी आणि तितर आणि बटेर दूरच्या नात्यातले पक्षी, दूरच्या नात्यातले आहेत. तितर आप सब देखे होंगे, तितर को बाजरी कलरचा असतो, डार्क चॉकलेटी कलरचा असतो तितर. आणि बटेर थोडा हलकासा चॉकलेटी, जास्त चॉकलेट नाही. तितर जास्त चॉकलेटी असतात, बाजरी कलर असतात, बाजरी असतात बाजरीच्या प्रमाणे त्याच्यावर. आणि बटेर हे हलकासा चॉकलेटी कलर. बटेर हा तितरपेक्षा थोडा लहान असतो, थोडा लहान असतो. आणि दोन्ही पक्षी अंडे घालतात, लक्षात घ्या. हां, दोन्ही पक्षी अंडे घालतात. तर कोंबडा त्यांच्या जवळचाच भाईबंद आहे. कोंबडा मुर्गा उनके नजदीक का भाईबंद, जवळचाच, नजदीक का भाईबंद, हां, भाऊकीचा आहे. ब्रह्मदेश आणि आग्नेय आशियात, ब्रह्मदेश आणि आग्नेय आशियात मोर आढळतात. बघा, ब्रह्मदेश आणि आग्नेय एशिया. आग्नेय एशिया शुमाल और मगरिब के दरमियान का जो भाग है, हिस्सा है, त्याला आग्नेय असे म्हटलं जातं, लक्षात घ्या. शुमाल और मगरिब के दरमियान का जो हिस्सा है त्याला आग्नेय असं म्हटलं जातं. आणि त्याला मराठीमध्ये आपण अशा पद्धतीने मोजतो, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. लक्षात घ्या, या 4 मुख्य दिशा आहेत. काय, ज्याप्रमाणे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. मग या मुख्य दिशा आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. अशा प्रकारे शुमाल और मगरिब के दरमियान का जो भाग है, जो हिस्सा है, त्याला
आग्नेय असं म्हटलं जातं. तर ब्रह्मदेशामध्ये आणि आग्नेय आशियात हा मोर आढळतात. पण त्याच्या रंगात निळ्याऐवजी हिरव्या छटा जास्त असतात. पहा, आग्नेय आशियामध्ये आणि ब्रह्मदेशामध्ये जे मोर आढळतात त्या मोराचं वैशिष्ट्य काय आहे? ब्रह्मदेशामध्ये आणि आग्नेय आशियामध्ये आणि ब्रह्मदेशामध्ये जे मोर आढळतात त्याच्यामध्ये जे वैशिष्ट्य आहे पहा, त्याच्या रंगात निळ्याऐवजी हिरव्या छटा दिसतात. आपल्या मोरामध्ये निळ्या छटा दिसतात, नीला कलर. परंतु ब्रह्मदेशात आणि आग्नेय आशियामध्ये जे मोर आढळतात त्याच्यामध्ये हिरव्या छटा तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांची शेपटी खाकी रंगाची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, मोर या पाठाचं भाग पहिला इथं संपलेला आहे. लवकरच आपण दुसऱ्या भागात जाणार आहोत, दुसरा भाग पाहणार आहोत. धन्यवाद.